म्हटलं तुम्हाला की धनंजय मुंडे साहेबांचे हात बळकट तर अजून आहेतच, परंतु मी काय म्हणतो की मी अगोदर ऑल म्हणजे आता हेच समजा अशोक साहेब असतील, जास्त झाले असते तर नाही एक अवघड झालं. अशोक साहेब असतील, आपलं गायकवाड असतील, यांचं तर पहिलं प्रथमतः तुम्ही अभिनंदनच करतो. आणि काय म्हणतात ना की विभागल्यानंतर काय होतं हे का नवीनच सांगायची गरज नाही. एक भारा असतो ना, एक काय म्हणतात, एक लाठी कुणी तोडू शकतो परंतु एक भारा कुणी तोडू शकत नाही, तसा हा आजचा प्रयोग आहे तो. आणि माननीय धनंजय मुंडे साहेब असतील, माननीय पंकजताई मुंडे असतील, यांच्या नेतृत्वात हा जो आज ग्रामपंचायतीचा कार्यक्रम लागलेला आहे पोटनिवडणुकीचा, तर त्या माध्यमातून हे सर्व कार्यकर्ते एवढे एकजुटीनं आणि एक ताकदीनं कामाला लागले आहेत. आणि त्याच्यामध्ये त्यांचा म्हणजे देवराव काळे साहेबांचा विजय तर कोणी रोखू शकतच नाही आहे. आणि त्याची ताकद ही आहे ना, आता तुम्ही दाखवली आहे, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून दाखवली आहे. त्याबद्दल मी काय म्हणतो की कार्यकर्ता एक असेल. आता ह्याच्या अगोदर मी 1-2 मिनिटाच्या ह्याच्यामध्ये मी सांगितलं की कार्यकर्त्यांची निवडणूक असते. म्हणजे आज असे मोठे मनाचे कार्यकर्ते तयार झालेत. अशोक साहेबासारखे असतील, गायकवाड साहेबासारखे असतील, अनेक असंख्य असतील की त्यांनी एवढं खूप मोठं मन करून मागं घेतलेत, तर ते विजय कुठं रोखू शकतो. साहेबांच्या आणि ताईच्या माध्यमातून हा आपला म्हणतो आपण 28चीच फक्त प्रतीक्षा करू. आता ऑलरेडी किती मतांच्या लीड नाही येऊ शकते. लीड तर तुम्ही मोजू शकत नाही. उद्याचा प्रचाराचा नारळ फुटणार आहे असं देखील तुम्ही सांगितलं. काय कशी रॅली असणार आहे, कसं ते भव्य दिव्य. आता संयोजकांनी सांगितलं की हनुमान मंदिर आमचं आराध्य दैवत म्हणजे दर्गा म्हणतो आपण, आणि हे परंपरेनुसार चाललेलं आहे. जेवढे परंपरेनुसार चाललेली जी धार्मिक स्थळ आहेत त्यांना आम्ही नतमस्तक होऊन आम्ही आमच्या यांना प्रचाराला सुरुवात करणार.